स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. जे लोक अंत्यसंस्कारानंतर परतल्यानंतर अंघोळ करतात, जर त्यांनी कान उघडे ठेवून ऐकले तरी नाही तर तुमची ही छोटीशी चूक तुमच्या दुर्दैवाला आमंत्रण देईल. आपल्या हिंदू सनातन धर्मात अंत्ययात्रेचे खूप सखोल आणि रहस्य महत्त्व आहे. गरुड पुराण आणि सनातन धर्मात असे काय लिहिले आहे की जेव्हा एखादा व्यक्ती अंत्यविधी किंवा स्मशानभूमीत जाते तेव्हा त्याला स्नान करण्याची गरज का असते? मित्रांनो, आज आपला विषय काय असणार आहे? हा काही सामान्य विषय नाही, कारण आज आपण त्या चुकांबद्दल पाहणार आहोत ज्या केवळ तुमचे दुर्दैवच नाही तर तुमच्या कुटुंबाचा आनंद, शांती आणि समृद्धीही हिरावून घेतात. ते तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अंत्यसंस्काराचा प्रवास म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याचे शरीर स्मशानभूमीत नेले जाते आणि 5 घटकांमध्ये विलीन केले जाते. आता पहा, अनेक लोक असे आहेत की ते आजच्या काळात आधुनिक झाले आहेत. युद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा लोक स्मशानभूमीतून येतात पण अंघोळ करत नाही आणि मग अशा प्रकारे आपल्या घरी जातात. कोणी त्यांच्या दुकानात जाते, कोणी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाते, पण त्यांना समजत नाही पण यामागची कथा काय आहे. जर तुम्ही आज तुमचे कान उघडे नाही तर तुमचे आयुष्य विस्कळीत होण्यास जास्त वेळ लागणार नाही. मित्रांनो, शेवटच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी शशांक घाटावरून येणाऱ्या लोकांकडे पहा आणि स्नान करणे महत्त्वाचे नाही असे समजून कान उघडे ठेवून ऐका. कारण आपल्या सनातन धर्माची ती सखोलता समजून घ्या. हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी किती सखोलता पाहिली हे जाणून घ्या. गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की मृत्यू हा केवळ शरीराचा शेवट नाही. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा केवळ त्याचे शरीर मरते असे नाही, तर ती एका प्रवासाची सुरुवात असते. त्या प्रवासाच्या वेळी केवळ तो आत्माच नाही तर अंतिम प्रवासात गुंतलेली प्रत्येक व्यक्ती त्या वातावरणाचा सूक्ष्मपणे प्रभाव पाडते. स्मशानभूमी याचे आपल्या धर्मग्रंथांमध्ये त्याचे वर्णन एक अपवित्र स्थान असे केले गेले आहे. पण ते कितपत खरे आहे हे देखील आज आपल्या गरुड पुराणावरून कळेल. होय मित्रांनो, शशांक घाट हे असे ठिकाण आहे जिथे पृथ्वी, अग्नी, वायू आणि आकाश या 4ही मूलद्रव्य सक्रिय अवस्थेत आहे. हो, तिथे फक्त लाकूड आणि चित जळत नाही तर असंख्य भटकणारे सूक्ष्मलिंग, अपूर्ण इच्छा आणि नकारात्मक ऊर्जेसह असंख्य भटकणारे आत्मे आहेत. हो, म्हणूनच आपले शास्त्र आपल्याला हे देखील सांगते की जेव्हा जेव्हा घरात कोणतेही शुभकार्य असेल तेव्हा आपण स्मशानभूमीजवळ 15 दिवस आधी आणि 15 दिवस नंतर जाऊ नये. आता मित्रांनो, गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या सजीवाचे शरीर 5 घटकांमध्ये विलीन होते तेव्हा त्याचा आत्मा खूप गोंधळलेल्या अवस्थेत असतो. म्हणजेच त्याचा आत्मा प्रवास करतो. ती तिच्या घराशी, तिच्या कुटुंबाशी आणि तिच्या ओळखीशी जोडली गेली आहे आणि त्याच वेळी शेवटच्या प्रवासात गेलेले लोक तिच्या सर्वात जवळचे आहे. विशेषतः जे लोक त्यांचे होते ते रात्रंदिवस त्यांच्याबरोबर राहत होते. तर मित्रांनो, अशा परिस्थितीत पहा की आत्माक्षपणे त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः ज्यांना भीती, दुःख, राग किंवा अत्यंत जवळीक आहे. म्हणूनच आपले शास्त्र सांगते की स्मशानभूमीतून परतल्यावर स्नान करणे म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नव्हे, तर जेव्हा आम्ही स्मशानभूमीत परततो तेव्हा आम्ही आंघोळ करतो. पण तुम्ही विचार करत असाल की हे स्नान केवळ शरीर शुद्ध करण्यासाठी आहे, हे शरीराच्या शुद्धीकरणासाठी आहे, तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे. हो, स्मशानभूमीतून परतल्यानंतर स्नान करणे म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नव्हे, तर
सूक्ष्म शरीराची शुद्धी. सनातन धर्मात पाणी हे जीवन, शांती आणि शुद्धीकरणाचे माध्यम मानले गेले आहे आणि गरुड पुराणात असे म्हटले आहे की पाण्यात प्रवेश करताच त्या व्यक्तीभोवती तयार झालेले नकारात्मक ऊर्जेचा थर तुटतो. म्हणजे शेवटच्या प्रवासातून जेव्हा तुम्ही शशांक घाटावरून याल तेव्हा तुम्ही येऊन अंघोळ करायला हवी. आणि स्मशानभूमीतून जो काही सूक्ष्म परिणाम झाला आहे तो पाण्यात वाहतो आणि म्हणूनच असे म्हटले जाते की घरात प्रवेश करण्यापूर्वी किंवा लगेच स्नान करून घरी यावे. पण आजच्या काळात काही लोक असे आहेत की ते घरात जाऊन अंघोळ करतात. तर आपले शास्त्र आपल्याला सांगते की जेव्हा जेव्हा आपण शेवटच्या प्रवासातून किंवा स्मशानभूमीतून घरी परततो तेव्हा आपण घराबाहेर स्नान केले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करावा लागेल. कारण जर एखादी व्यक्ती स्नान न करता त्याच अवस्थेत घरात प्रवेश करते तर ती त्या स्मशानाची ऊर्जा आपल्या घरातही आणते आणि तीच ऊर्जा हळूहळू घराच्या वातावरणात विरघळते. आणि अशा घरांमध्ये पुन्हा काय होते की ती व्यक्ती दुर्दैवाचे दार उघडते आणि मग ते विनाकारण भांडतात, भयानक स्वप्ने पडतात, रात्री घाबरून उठणारी मुले, अचानक घरातील व्यक्तीच्या शरीरात एक भयंकर आजार वाढू लागतो, मन जड होऊ लागते आणि आपले मन उपासनेत अजिबात गुंतलेले नसते आणि नकारात्मक विचार पुन्हा पुन्हा येऊ लागतात. आजच्या काळात बऱ्याच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की जर तुमच्या आयुष्यात काही अनुचित घडू लागले तर तुम्हाला समजेल की ते तुमच्या छोट्या छोट्या चुकांमुळे घडलेले आहेत. आजच्या काळात लोक शेवटच्या प्रवासात सामील होतात परंतु बऱ्याच वेळा लोक शशांक घाटात विश्रांती घेतात. जेव्हा लोक तिथे बसतात तेव्हा लोक तिथे बसून हसतात आणि तिथे बसून हसणे खूप चुकीचे आहे. जे शशांक घाटावर जातात ते तिथे का जातात हे गरुड पुराणात स्पष्ट केले आहे. त्या मृतदेहांचे पंचतत्वामध्ये विलीनीकरण करणे. परंतु शशांक घाटात बसलेले काही लोक समाज आणि कुटुंबाच्या बोलण्याची खिल्ली उडवू लागतात. ते हसायला आणि हसवायला लागतात. तर आख्यायिका काय म्हणते? स्मशानभूमीत आपण स्वतःला कसे व्यवस्थापित करावे हे देखील काळजीपूर्वक ऐका. कारण आजच्या काळात आपण शशांक घाटात कसे राहायचे हे लोकांना माहीतही नाही. असे सांगण्यात आले आहे की स्मशानभूमी ही साधी आणि सामान्य जागा नाही. तिथे हसणे, मोठ्याने बोलणे, फोनवर हसणे किंवा आजूबाजूला पाहणे पूर्णपणे निषिद्ध आहे असे आपल्या विज्ञानाने म्हणणे आहे. असे म्हटले जाते की मन जितके अस्थिर असेल तितकी सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही शशांक घाटावर जाता तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही तिथे बसता तेव्हा तुम्ही डोके खाली ठेवून कमी बोला आणि गंभीर असायला हवे. कारण तेथील शांतता देखील उत्साही वातावरणाचा आपण आदर केला पाहिजे. पण जेव्हा जेव्हा आपण शशांक घाटावर जातो तेव्हा तिथे एक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि अनावश्यक गोष्टींना स्पर्श करू नये. लाकडं, राख, चित्यांची माती, हाडे किंवा स्मशानभूमीत पडलेली कोणत्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नका. कारण गरुड पुराणानुसार या वस्तूंवर मृत आत्म्याची सूक्ष्म छाप आहे जी जिवंत व्यक्तीसोबत घरी येऊ शकते. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जातो तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी काही चुका होतात ज्या आपण करू नये. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जातो तेव्हा काही लोक त्याचे नाव घेऊन मोठ्याने रडतात. म्हणून शास्त्रामध्ये असे मानले जाते की अंत्यविधीच्या वेळी जास्त लोक शोक करणे आत्म्याला बांधते. शांत राहा आणि दिवंगत आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करा. परंतु असे बरेच लोक आहेत जे वारंवार
नाव घेतात आणि इतके विलाप करतात की आत्मा बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि मग आत्म्याला पुढच्या प्रवासात खूप अडचणीचा सामना करावा लागतो. आणि जेव्हा आपण जातो तेव्हा अंत्ययात्रेत पहा, आजच्या काळात असे घडले आहे की लोक मोठ्या संख्येत येतात परंतु अंत्ययात्रेची प्रतिष्ठा समजत नाही. अंत्ययात्रेदरम्यान लोक झटापट करू लागतात. अर्थीला खांदा देण्यासाठी त्यांच्या झटापट होते, तर धडधडताना, घाईत असताना किंवा विनोद करताना चालणे चांगले नाही. मंद चालणे, सवयी पावले उचलणे आणि डोके झुकवून चालणे हे सर्वोत्तम मानले जातात. कुटुंबाने ज्यांना परवानगी दिली आहे त्यांनी मृतदेहाला स्पर्श करावा. गरुड पुराणात विनाकारण वारंवार स्पर्श करणे किंवा पाहणे देखील योग्य मानले जात नाही, कारण फार कमी लोकांना त्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी आहे आणि त्यामागील शास्त्राचा सखोल संदर्भ देखील आहे. पहा, जेव्हा तुम्ही अंत्यसंस्काराच्या प्रवासाला जाता तेव्हा लक्षात ठेवा की तिथे खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही नाही. अंत्ययात्रेदरम्यान लोक मोठ्या प्रमाणात चहा, पान, गुटखा, सिगारेट इत्यादी खातात आणि पितातही. पण या सर्व गोष्टी आपल्या शास्त्रात निषिद्ध, कारण ही हार मानण्याची वेळ नाही. तर कमी शब्दात, कमी आवाजात सांत्वन द्या. दीर्घ प्रवचन देणे किंवा आपल्या समस्या सांगणे चांगले नाही. तुमच्या कुटुंबाबद्दल नेहमी दयाळू राहा आणि मनात स्वीकार ठेवा, भीती नाही. पहा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासाला किंवा अंत्यविधीला जातो तेव्हा आपले मन घाबरायला लागते. आमच्या कुटुंबात असे घडले आहे असे मला वाटत नाही. जर ही घटना आपल्या घरात घडली नाही तर मृत्यूला घाबरण्याऐवजी जीवनाचे सत्य स्वीकारा, कारण भीती एखाद्या व्यक्तीला अस्थिर करते. स्वीकार केल्याने शांती मिळते आणि प्रवास पूर्ण झाल्यावर मन हलके ठेवा. शेवटच्या दर्शनानंतर हा विचार तुमच्या मनात ठेवावा की देवाने या आत्म्याला शांती द्यावी आणि त्याला त्याच्या चरणी स्नान द्यावे. हो, आज आपण पाहिलेली ही माहिती गरुड पुराणावर आधारित आहे. जर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.